उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार। रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद निर्माण होत असल्याचा शिंदेंचा दावा। शिंदेंचे मंत्री आता त्यांचं ऐकत नाहीत। शिंदेंच्या मंत्र्यांचे बॉस आता फडणवीस। अंबादास दानवेंची टीका, तर दानवेच त्यांचा बॉस बदलण्याच्या तयारीत। दानवेंना उदय सामंतांचं उत्तर। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी। शिंदेंच्या गैरहजेरीमुळे नाराजीची पुन्हा एकदा चर्चा। ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात। मनसेला 70च्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या सेनेची तयारी। पार्थ पवारांचा टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये टाकावं लागेल, तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा पुनरुच्चार। सोलापुरात राजन पाटलांच्या मुलाचं अजित पवारांना थेट आव्हान। बाळराजे पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल, तर राजन पाटील यांनी बाळराजेंच्या विधानाबाबत व्यक्त केली दिलगिरी। पुण्याच्या मुंडव्यातल्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात जी शक्यता व्यक्त केली जात होती तेच घडलं। राजेंद्र मुठे समितीच्या अहवालात अखेर पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली। अहवालात पार्थ पवारांचा प सुद्धा नाहीये, त्यामुळे नव्या चर्चेला आणि वादाला तोंड फुटलंय। कोरेगाव जमीन प्रकरणी पार्थला क्लीन चिट। नोंदणी विभागाच्या अहवालात नावच नाही। मुठे समितीच्या अहवालावर टीकेची झोड। अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल। दमानिया कुंभारांकडून प्रश्नांची सरबत्ती। पुण्यातल्या मुंडव्याच्या कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन खरेदीच्या गैरव्यवहाराचा पहिला अहवाल समोर आला। नोंदणी विभागाचे सहनोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालात पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। कारण या अहवालात पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेखच नाहीये। मुठे समितीने सरकारला सादर केलेल्या या अहवालात काही निरीक्षणं नोंदवत निष्कर्ष काढलेत। जमीन सरकारच्या मालकीची, तरी सरकारी जमिनीची नोंदणी कशी झाली याबाबत मुठे समितीने निरीक्षण नोंदवलं, ज्यात विक्रेता खरेदीदारांकडून शासनाची फसवणूक झाल्याचं आणि नोंदणी अधिकाऱ्याकडून पडताळणी न करता नोंदणी केली गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। यात दुसरं निरीक्षण आहे, 7% दरानं 21 कोटी स्टॅम्प ड्युटी अपेक्षित असताना केवळ 500 रुपये घेतल्याचं नोंदवलं गेलं आणि त्यातही आवश्यक कागदपत्र जोडलेले नाहीत हे स्पष्ट झालं। त्यामुळे या व्यवहारात शासनाचं 21 कोटी रुपयांचं नुकसान झालं। त्यामुळे मुद्रांक शुल्क माफीस हा व्यवहार पात्र नसल्याचा निष्कर्ष नोंदवला गेला। ई म्युटेशन मध्ये संपूर्ण जमीन जंगम मालमत्ता दाखवून नोंदणी झाल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। परिणामी ही कृती पूर्ण चुकीची, हेतुपुरस्सर कारवाई झाल्याचा निष्कर्ष काढला गेला। खरेदीदारांनी आवश्यक प्रमाणपत्र दिलं नाही, वेगळा मसुदा तयार करून नोंदणी झाल्याचं निरीक्षणात आलं, ज्यातून दिशाभूल आणि फसवणूक झाल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला। या अहवालातून जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला, पण ज्या कंपनीने ही खरेदी केली त्या कंपनीचे 99% शेअर ज्यांच्याकडे आहेत त्या पार्थ पवारांना यातून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आलं। या अहवालात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील, जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांचा उल्लेख आहे। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यात आली। तसंच भविष्यात असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी मुठे समितीने शिफारस देखील केली आहे। पण स्थावर मालमत्ता असलेल्या जमिनीला जंगम मालमत्ता दाखवून व्यवहार करणाऱ्या महाभाग अधिकाऱ्यांचे गॉडफादर शोधण्याची मागणी आता केली जाते। जमिनीला जंगम मालमत्ता समजणारं आपलं ऐतिहासिक जे पौराणिक पात्र आहे ते म्हणजे पवनपुत्र हनुमान। त्यानंतर तशी करामत फक्त महाराष्ट्रातले अधिकारीच दाखवत आहेत असं नक्की म्हणता येईल। पण पवनपुत्र हनुमानाने एका चांगल्या हेतूने ते काम केलं होतं, परंतु हे जे प्रशासनातले बजरंग आहेत यांचा राम कोण आहे ते माहिती नाही। सगळे मोकाट फिरत आहेत, अगदी सांडासारखे फिरत आहेत मोकाट।
म्हणजे पूर्ण स्टॅम्प ड्युटी चोरून, घोटाळा करून, सरकारी जमिनीची खरेदी विक्री करून, हे काय SDOना माहीत नाही, कलेक्टरला माहीत नाही, झोपले होते काय? कस्टडियन असतात जिल्हाधिकारी, तो पण इन्व्हॉल्व आहेत, सगळ्या राजकीय दबावापोटी झालेला आहे आणि अद्यापही तो व्यवहार घोषणा करून झाली, अद्यापही तो व्यवहार रद्द झाला नाही. काय अहवाल आणायचा आहे? सरकारने सुमोटो जायला पाहिजे. मुठे समितीच्या या अहवालावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी आक्षेप नोंदवत पुन्हा एकदा पार्थ पवार आणि अजित पवारांवर हल्ला चढवलाय. तसंच सूर्यकांत येवलेंच्या अटकेची मागणी दमान यांनी लावून धरली आहे. मीडियाची माणसं, त्यांचे बाउन्सर, त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली. आज सकाळपासनं मी या RTI साठी मी त्यांना आधी त्यांच्याकडनं पब्लिक डिस्क्लोजर खाली पोलीसकडनं मागणी केली. मग मी ईमेल पाठवलं, सकाळपासून त्यांना RTI पाठवून सगळं पाठवून झालं होतं. आत्ता माझ्या हातात हा कागद आला आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल. कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल आणि पार्थ पवार यांच्या CDRवरनं तात्काळ त्यांचा CDR मागवावा. त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल. ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि आत्तापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल. हे स्वयंघोषित समाजसेवक परदेशातून येऊन अजितदादावरती टीका करतात. या टीकेमागचं कारण फक्त त्यांचं रिचार्ज कुठंतरी झालं असेल म्हणून हे अजितदादावरती टीका करतायत. कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली आहे. पण आधी पोलिसांनी, आता मुठे समितीनं पार्थ पवारांचं नाव न घेता एक प्रकारे पार्थ पवारांना क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांसाठी हा दिलासा मानला जातोय. पण ज्या पद्धतीनं हा तपास सुरू आहे त्यावर आता आक्षेप घेतला जातोय. त्यामुळे पुढे या प्रकरणात काय घडतं याचा अंदाज लोकांना येऊ लागलाय. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. भाजपच्या सोबत जाण्याच्यासाठी ज्यांनी बंडाचं निशाण फडकावलं त्या भाजप आणि शिवसेनेत आता वादाची ठिणगी पडली आहे. स्थानिक पातळीवरच्या फोडाफोडीच्या राजकारणानं इतकं गंभीर रूप घेतलंय की हा वाद आता थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय. त्यामुळे फोडाफोडी आणि हे नाराजी नाट्य महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरलाय. नाराजी नाट्याचा दुसरा अंक. शिंदेंची कार्यक्रमाकडे पाठ. भाजप राष्ट्रवादीत फाटाफूट. मुंबईत आयोजित पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंच्या गैरहजेरीवरून पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आलंय. कारण या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हजेरी लावली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी दांडी मारल्यामुळे चर्चेला तोंड फुटलंय. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव होतं, पण एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाकडे का पाठ फिरवली याचं कारण अस्पष्ट आहे. शिंदेंच्या अनुपस्थितीवरून शिवसेनेच्या नेत्यांनी सारवासारव केली आहे. नाही, आता इथं ह्या कार्यक्रमाला योगेश कदम नाही आहेत म्हणजे काय नाराजी आहे? योगेश कदम साहेबांची चर्चा केली, त्यांचा खेडचा तिथे काही बैठक आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तसंच आमच्या साहेबांसमोर काही काम असेल, काही ते मिटिंगमध्ये असतील किंवा कुठेतरी कार्यबाहुल्यामुळे जाऊ शकले नसतील, त्याच्यामध्ये त्यांची आणि देवेंद्रजींची चर्चा झाली असेल. पण एखाद्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं नाही की त्याच्यातनं तर्कवितर्क लावण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना भाजपानं आपल्या गळाला लावलाय. यावरून शिवसेना आणि भाजपात मिठाचा खडा पडलाय. या पक्षांतरामुळे नाराज असलेले शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच सुनावलं. यानंतर महायुतीत एकमेकांच्या नेत्यांना पक्षप्रवेश घेऊ नये असा तोडगा काढण्यात आला. कुठेही वातावरण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बिघडू नये, खराब होऊ नये अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री महोदय आणि माझी दोघांची आहे.
आणि त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की आता जे इंटरनल जे प्रवेश आहेत शिवसेना भाजप शिवसेना किंवा महायुती हे कुठल्याही परिस्थितीमध्ये घेतले जाऊ नये. प्रत्येकाने आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आपल्या पक्षाची आचारसंहिता. महायुतीत कोणतीही नाराजी नसल्याचा दावा महायुतीचे नेते करतायत. मात्र शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे या नाराजीच्या चर्चांना बळ मिळालंय. शिवसेना आणि भाजपामधील धुसफुशीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शिंदेंचे मंत्री शिंदेंच्या कह्यात राहिलेले नाही. जे शिंदेंचं ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे. म्हणजे शिंदेंच्या पक्षामध्ये शिंदेंचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला, आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे. बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदेंच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपलं बॉस मानायला सुरुवात केलेली आहे. कदाचित त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली असेल. त्यांना बॉस कदाचित भविष्यात बदलायचा असेल म्हणून बॉसचा आता त्यांनी उल्लेख केला आहे. आता ते बॉस एकनाथ शिंदे साहेबांना म्हणतील की देवेंद्रजींना म्हणतील हे मला माहीत नाही, पण त्यांची कदाचित प्रक्रियाही सुरू झाली असेल. कारण सन्माननीय माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब त्यांना काही तिथं व्यवस्थितरित्या राजकारण करायला देतील असं मला वाटत नाही. ते माझे मित्र असल्यामुळे त्यांच्या मनातलं हे बोलतोय आणि मी हे बोलल्यानंतर आणि त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांना नक्की समाधान वाटेल. एकीकडे शिवसेना आणि भाजपामध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच दुसरीकडे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरू झाली आहे. नवाब मलिकांकडे राष्ट्रवादीची जबाबदारी देण्याला भाजपानं आक्षेप घेतलाय. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरती मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. नवाब मलिकांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष MP-MLA कोर्टानं आरोप निश्चित केले. यावरून भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे. नवाब मलिक हे जर मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व किंवा निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत अशी चर्चा आम्ही ऐकतोय. कुठल्याही पद्धतीने नवाब मलिक किंवा नवाब मलिकांची भूमिका त्यांच्या पक्षात असलेलं नेतृत्व याच्याशी आम्ही जुळवून घेऊ शकत नाही. मुंबईमध्ये नवाब मलिक जर नेतृत्व करणार असतील आणि नवाब मलिकांचं नेतृत्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचं असेल तर भारतीय जनता पक्ष त्याबरोबर युती करू नये हीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कारण आरोप गंभीर आहेत. कोकणातही भाजपाला अजित पवारांची राष्ट्रवादी नकोशी झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत फाटाफूट पाहायला मिळते. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.